नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी जो 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे, ज्यासाठी CET किंवा नीटची आवश्यकता नाही, केवळ तुमच्या 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती PCB असेल किंवा PCM असेल, कोणताही ग्रुप असेल त्याच्या मार्क्सवरती ॲडमिशन होतं. त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी डी फार्मचे ॲडमिशन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. तर ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. या ठिकाणी DTEची वेबसाईट आहे phd26.dtemaharaashtra.gov.in. वेबसाईटची लिंक डिरेक्टली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथं क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला 3 आडव्या लाईन दिसत आहेत, हॉरिझॉन्टल लाईन, ज्याला डॅशबोर्ड बोलतो. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. या वेबसाईटवरती तुम्ही पहिल्यांदाच आलाय, त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, म्हणून तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या या ठिकाणी भरायच्या आहेत. तुमचं पूर्ण नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट या सगळ्या डिटेल्स टाकायचे आहेत. पासवर्ड क्रिएट करायचे आहे. पासवर्ड क्रिएट करत असताना पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक साईन, सिम्बॉल आणि एक नंबर असणं गरजेचं आहे, तरच तो पासवर्ड ॲक्सेप्ट होतो. उदाहरणार्थ तुमचं नाव रवी असेल तर रवी@1 किंवा या ठिकाणी soham@123 अशा पद्धतीनं पासवर्ड सेट करू शकता. हा पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे, कारण भविष्यात जी काही प्रोसेस करायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा पासवर्ड लागणार आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यावरती तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल IDवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे. PHD26ने सुरुवात होईल. हा नंबर देखील प्रत्येक वेळी लॉग इनसाठी लागणार आहे, तो देखील जपून ठेवायचा आहे, कारण कॅपराऊंडची प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा नंबर लागणार आहे. मोबाईल नंबर जो देताय तो सुरू असलेला असणं गरजेचं आहे. ईमेल ID सुरू असणं गरजेचं आहे. जे काही पासवर्ड OTP आहे ते सगळं रिसेट करताना किंवा जे येणारे OTP आहेत त्या नंबरवरती येणार आहेत, त्यामुळे त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या पद्धतीनं रजिस्ट्रेशन केल्यावरती तुम्हाला PHD26 नावाने एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला आहे तुमच्याजवळ आहे. आता याच वेबसाईटवरती येऊन आता कॅन्डिडेट लॉग इन हा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये तुमच्या डिटेल्स टाकायचे आहेत. PHD26ने आलेला तुमचा जो नंबर आणि पासवर्ड लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन करून झाल्यानंतर तुमच्या सर्व डिटेल्स भरायचे. तिथं 2 पर्याय येतील, एक आहे ई स्क्रुटिनी, एक आहे फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी म्हणजे काय, ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल. घरात बसून फॉर्म व्हेरीफाय होईल, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. वेळोवेळी फक्त लॉग इन करून त्यामध्ये काही त्रुटी आल्यात का, त्या ठिकाणी काय एरर आला आहे का ते चेक करायचं आहे. आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी पर्याय निवडला तर तुमचा जिल्हा, तालुका जे काही तुम्ही निवडलेलं आहे तिथलं जवळचं जे काही फार्मसी कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा जे काही फॅसिलिटी सेंटर, सुविधा केंद्र आहे जिथं जाऊन तुम्ही फॉर्म व्हेरीफाय करू शकता, अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल पद्धतीनं करायचं आहे. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला आवडेल तो पर्याय निवडून फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीनं तुमची ही पहिली प्रोसेस पूर्ण होणार आहे. त्यानंतर बाकीची प्रोसेस काय असणार आहे, बाकीची प्रोसेस असणार आहे ती असणार आहे, एकदा तुमचा फॉर्म भरून झाला त्यानंतर एक तात्पुरती गुणवत्ता यादी येते. अर्थात आता तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट अवेलेबल नाही, ओपनमध्ये फॉर्म भरला तर त्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही पुन्हा तुम्हाला कन्वर्ट करू शकता तुमच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे. ते वेळापत्रक ऑलरेडी मी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. शिवाय मागच्या वेळेस जो फॉर्म भरायचा डेमो मी दाखवलेला 2025ला अशा पद्धतीनं फॉर्म भरायचा सेम प्रोसेस आहे, सेम सगळी पद्धत असणार आहे. तो देखील व्हिडिओची लिंक खाली देतो आहे, तिथं बघून तुम्ही त्या पद्धतीनं फॉर्म भरू शकता. मोबाईलवरती देखील तुम्हाला फॉर्म भरता येईल. फक्त मोबाईलवरती फॉर्म भरत असताना तुमचं नावाचं स्पेलिंग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं टाकून घ्या, कारण त्या चुकल्या तर परत एडिट करायसाठी बराचसा वेळ लागतो. अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. थँक्यू.